आज जैतापूर संदर्भामध्ये केंद्र सरकारने घोषणा केली की जैतापूरला त्या ठिकाणी प्रकल्प उभारला जाईल अशा प्रकारची घोषणा ही केंद्र सरकारने केलेली आहे। माझी काँग्रेस पक्षाचा माजी अध्यक्ष या नात्याने माझी भूमिका हीच राहणार आहे की त्यावेळेस सुद्धा अध्यक्ष असताना मी म्हणालो होतो की लोकांची जी भूमिका आहे त्या भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका राहणार आहे। कोकणातील लोकांचं जैतापूरच्या लोकांचं म्हणणं होतं की हा प्रकल्प आल्यामुळे आमचं त्या ठिकाणी बागा उद्ध्वस्त होतील, आंब्याच्या बागा आहेत त्या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर काजूच्या प्लांटेशन मोठ्या प्रमाणावर आहेत, नैसर्गिक त्या ठिकाणी फार मोठी अडचण निर्माण होणार आहे, पर्यावरणाचा विषय निर्माण होणार आहे आणि गावांचं पुनर्वसनाचाही प्रश्न निर्माण होणार आहे। त्यामुळे जैतापूरचा प्रकल्प होऊ नये अशा प्रकारची भूमिका स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली होती आणि म्हणून लोकांच्या मताच्या अनुसरूनच आम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने विरोध दर्शवला होता। आज ही भूमिका आमची तीच आहे। लोकांचा जर विरोध असेल तर आमचाही विरोध या प्रकल्पाला निश्चित राहणार आहे, हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून त्या भूमिकेला आम्ही ठाम आहोत। लोकांचं मत असेल की हा प्रकल्प होऊ नये आणि लोकांचा अडचण निर्माण होत असेल तर हे प्रश्न सोडवल्याशिवाय हा प्रकल्प हाती घेण्यात येऊ नये हीच आमची भूमिका आहे। आज नायगावमध्ये नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने काही विषय समोर आले होते। लोकांची नांदेड बिदरच्या मार्गासंदर्भात खूप तक्रारी आहेत की अजूनही तो प्रकल्प विद्यमान केंद्रीय शासनाने मार्गी लावलेला नाही। हा प्रकल्प नांदेड बिदर झालाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर हा एक महत्त्वाचा विषय जो आम्ही आज समोर घेतलेला आहे म्हणजे नांदेड ते लातूर जे अंतर आहे हे जेमतेम 100-125 किलोमीटरचं अंतर आहे, जे आज आम्हाला 6 तासात ओलांडून यावं लागतं। म्हणजे तोच मार्ग तुम्हाला परळी, परभणी, पूर्णा मार्गे नांदेडला यावं लागतं। आमचं म्हणणं एक नवीन लाईन जी आहे नांदेड ते लातूर जोडणारी, हा प्रकल्प म्हणजे नांदेडपासून सोनखेड, लोहा, अहमदपूर, चाकूर, लातूर हा जो मार्ग आहे 100 किलोमीटरचा, याला जेमतेम तास-दीड तासाचं अंतर ही रेल्वे त्याच्यामध्ये निश्चितच पार पाडू शकेल। सामान्य जनतेला खूप सोय होणार आहे आणि लातूरला मराठवाडा नुसतं नांदेडच नव्हे तर परभणी, नांदेड, लातूर आणि लातूर मार्गे पुणे अशा प्रकारचा प्रवाससुद्धा खूप सुकर आणि सोयीचा होणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारची भूमिका निश्चित राहील की या प्रकल्पाला लागणाऱ्या निधीपैकी 50% निधीसुद्धा राज्य शासन देण्यासंदर्भामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत। हा प्रकल्प मार्गी लागला तर मला खात्री आहे की लातूरचं अंतर हे जे आज 5 तास लागतात यायला, ते 1 तासाभरात आपण लातूरला जाऊ शकू आणि लांबून फिरून येण्यापेक्षा जवळचं अंतर जे आहे ते पार पडण्यात सोपं होईल। एवढीच आमची भूमिका आहे।